महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। गोंदिया जिल्हा तालुका अर्जुनी मोरगाव। मी बोलत आहे लोमेश कुशाल गहाणे, पाणी पुरवठा कर्मचारी, ग्रामपंचायत निमगाव। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या समस्या एवढ्या बिकट आहेत की त्या सांगण्यात म्हणजे खराब वाटतं। मला सांगतो, सकाळच्या 5 वाजता उठून लाईटा बंद करणे, त्याच्यानंतर 6:30ला नळा सोडणे, त्याच्यानंतर 10ला बॉल कसणे, पुन्हा त्या टाक्या भरून ठेवणे आणि लाईन नसली तर रात्र काढावं लागतं। आपल्या ग्रामपंचायतपासून नाल्यावर 3-3 किलोमीटर जावं लागतो। कोण्या दिवशी जनावर येईल, काय येईल, हे वाघ येईल, अस्वल येईल, याची पर्वा न करता ग्रामपंचायत कर्मचारी हा कंटिन्यू काम करत असतो आणि शासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे। आम्ही जो काम करत नाही त्याला डबल टिबल पगार आहे आणि जो मेहनत करतो ग्रामपंचायत कर्मचारी त्याला 12, 13, 15 हजारवर, आणि ते पण पगार काम करतो आणि ते पण पगार आम्हाला 6 महिने होत नाही, 6 महिने पगार होत नाही। आणि दुसरी गोष्ट, जो ग्रामसेवक आहे तो ग्रामपंचायतला ग्रामसेवक असतो, हा लहान कर्मचारी असल्यामुळे त्याला दाबल्या जातो, त्याच्यावर प्रेशर आणला जातो की तुला हा करावाच लागेल। ग्राम विस्तार अधिकारी हा ग्राम विस्तार, त्याला वसुलीचे अधिकार त्याच्याकडे आहेत, रेकॉर्ड लिवायचं काम त्याच्याकडे आहे, पण संपूर्ण काम हा ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या हातूनच केला जातो आणि त्याच्यावर हा सगळ्यात मोठा अन्याय आहे। सरपंच सुद्धा त्याला असं वाटतो की हा आमचा चपराशी, कधी तर काही चपराशांना घरचे पण कामं सांगतात। बच्चूभाऊ कडूंच्या नेतृत्वामध्ये आपल्या सर्व समस्या 100% आहे। बच्चू भाऊ आहेत, 100% आहे। बच्चू भाऊ, गिरीश भाऊ आहेत, त्याच्यामुळे आम्हाला वाटते की आमची समस्या आता हळूहळू कमी होत चालली। अधिवेशन चालू आहे कर्मचाऱ्यांचं, या ठिकाणी आला काय सांगाल तुम्ही, काय मागण्या घेऊन इथं आला सरकारशी पाहण्यात? माझं एक म्हणणं आहे, मी मालेगाव तालुका 2 किलोमीटरवर चंदनपुरी, श्री क्षेत्र चंदनपुरी, आणि महाराष्ट्रामधून 2 नंबर कुलदैवत लागतं खडेराव महाराजांची दुसरी पत्नी बाणाई। पण ग्रामपंचायती या ठिकाणी आम्ही एक निवेदन घेऊन आलेले आहेत। 4 कर्मचारी, सफाई कामगार, शिपाई, पाणी वाटर, हे आकृती बंधनमध्ये लागले गेलेले आहेत। टेम्परवारी कर्मचारी सुद्धा, गाव मोठा असल्यामुळे कारणाने टेम्परवारी कर्मचारी सुद्धा असतात, परंतु त्यांना काही नियोजन भेटत नाही। गेल्या 10 वर्षापासून, 5 वर्षापासून त्यांचा फट काटत नाही आणि त्यांना रोजी टेम्परवारी असा पगार दिला जातो। या ठिकाणी माझं एकच म्हणणं आहे, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन या ठिकाणी आणि मुख्यमंत्री साहेबांना, उपमुख्यमंत्री साहेबांना आणि त्यानंतर बच्चूभाऊ यांना एकच माझं सांगणं आहे की बाबा, या ठिकाणी छोटंसं गाव असतील या ठिकाणी किंवा मोठं गाव असतील, कर्मचारी कमीत कमी 22-23 कर्मचारी असतात आणि तुम्ही शासकीय करून शिपाई किंवा त्यानंतर आपले सफाई कामगार व पाणी वाटर, शिपाई आणि लिपिक यांना शासकीय कडून अनुदान मिळलं जातं, त्यांना पगार मिळला जातो, ग्रामपंचायतून पगार दिला जातो। परंतु जे टेम्परवारी कर्मचारी आहेत त्यांना किती 15 वर्ष झाले, कोणाला 25 वर्ष झाले, त्यांचं काही नियोजनच होत नाही। गेल्या इतक्या दिवसापासून जर नियोजन करत नाही, 25 वर्ष घातले त्यांनी, पूर्ण वय ह्या ग्रामपंचायतमध्ये घातलं, परंतु त्यांना काही नियोजन पत्र देत नाही। जे आपण येवा ह्या ठिकाणी सभाचा कार्यक्रम झाल्यानंतर त्यांचंच भलं होतं, पण आपलं कुठं केलं, आपलं व्हायला पाहिजे ह्या कारणाने मी या ठिकाणी नियोजन करतो। माझ्या कोणावर विरोध नाही, पण माझं बोलणं असं आहे की ह्या ठिकाणी आमचं काहीतरी करावं। टेम्परवारी कर्मचारी सर्वात जास्ती कामं करतात। वास्तविक जर बघितलं, कर्मचारी ही आकृती बंधनवाले जास्ती कामं करत नाही, पण टेम्परवारी कर्मचारी जास्त काम करतात। ग्रामपंचायतून शिपाई टेम्परवारी गेल्या 25 वर्ष झाले, मला 2000 लागलो होतो मी। माणिक प्रभाकर आहिरे पाटील, श्री क्षेत्र चंदनपुरी, वारकरी। राज्यस्तरीय अधिवेशनात तुमच्या कोणकोणत्या मागण्या आहे, काय म्हणाल? सर, वेतनश्रीचा एक प्रश्नाचा महत्त्वाचा विषय आणि तो बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनासाठी सुटेल अशी निश्चित आम्हाला अपेक्षा आहे।
त्यासाठीच आम्ही या ठिकाणी सर्व कर्मचारी जमलेलो आहोत. कोणत्या जिल्ह्यातून आला तुम्ही? आम्ही अहिल्यानगर जिल्ह्यातून संगमनेर तालुक्याचा मी तालुका अध्यक्ष आहे. काय मागणी आहे तुमची आणि किती दिवसापासून पेंडिंग आहे? मागण्या त्याच्या बऱ्याच दिवसात पेंडिंगपासून पेंडिंग आहे. वेतनश्रेणी मिळाली पाहिजे कर्मचाऱ्यांना, किमान वेतन चालू झालेलं आहे. त्याचप्रमाणे बच्चूभाऊ कडू यांच्या बच्चूभाऊ कडू अध्यक्ष झाल्यापासून जो 19 महिन्याचा एरियाचा फरक होता तो आम्हाला त्यांनी मिळवून दिला. आणि राहणीमान भत्ता वेळेवर, भविष्य निर्वाह निधी वेळेवर भेटत नाही काही ठिकाणी. आणि अजूनही काही कर्मचाऱ्यांना राहणीमान भत्ता, भविष्य निर्वाह निधी भेटत नाही. आणि जे एरियाची रक्कम काही ठिकाणी ग्रामपंचायत भेटली नाही त्या सुद्धा भेटल्या पाहिजे अशी आमची मागणी आहे. पाणी पुरवठ्याच्या कर्मचाऱ्याच्या पण काही समस्या आहे? भरपूर आहे साहेब. आणि पुरवठा कर्मचाऱ्यांना सुद्धा जे गमबूट वगैरे भेटले पाहिजे, त्यांना रात्रीचं काम करावं लागतं, त्या ठिकाणी त्यांना टॉर्च वगैरे पाहिजे, त्यांना ड्रेस वगैरे दिले पाहिजे, त्यांच्या सुरक्षितेसाठी काही किट वगैरे असतात ते शासनाने उपलब्ध करून दिली पाहिजे अशी आमची मागणी आहे. तुम्हाला विश्वास आहे का बच्चूभाऊ कडूंच्या नेतृत्वाखाली हे तुमचे सगळे प्रश्न मार्गी लागतील? हो, बच्चूभाऊ कडूंच्या मार्गदर्शनाखाली आमचे प्रश्न मार्गी लागतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि हे प्रश्न बच्चूभाऊ कडू सोडू शकतात अशी पण आमची अपेक्षा आहे. शासनाला काय आव्हान करणार तुम्ही? शासनाला एकच अपेक्षा, आमचा जास्त अंत न पाहता आम्हाला वेतनश्रेणी लागू केली पाहिजे आणि सर्वसामान्य ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचं जीवन स्तर कसं उंचावलं पाहिजे ही एक प्रत्येक कर्मचाऱ्यांची एक मागणी आहे. काय नाव तुमचं? माझं पूर्ण नाव रमेश देवराव लाखापुरे, तालुका भद्रावती, जिल्हा चंद्रपूर, तालुका सचिव. आज महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन, पूर्ण कर्मचारी युनियनचे बहुत काही समस्या आहे. त्यानिमित्ताने हे भव्य महाधिवेशनाचा कार्यक्रम इथे पार पडत आहे. महत्त्वाचं म्हणजे वसुलीची अट रद्द झाली आहे, परंतु वसुली ही आम्हाला करावंच लागत आहे. ज्याच्या न केल्यास आम्हाला पगार बरोबर मिळत नाही. त्याच्यासाठी पण आमचा लढा आहे. आणि जसं नगर परिषद आणि पंचायत समिती त्या पद्धतीनं शिपायांना पेमेंट करतो वेतन श्रेणीच्या हिशोबानं, तसं आम्हाला द्यावं एवढीच आमची मागणी आहे. बस. किती कर्मचारी आला चंद्रपूर? आम्ही कर्मचारी जवळपास 200 कर्मचारी आहोत जिल्ह्यातून आमच्या. नाही, आता बच्चूभाऊ कडूंच्या नेतृत्वाखाली तुम्ही आज राज्यस्तरीय हो, ते आमचे राज्य अध्यक्ष आहे बच्चूभाऊजी कडू. तुम्हाला वाटतंय का त्यांच्या नेतृत्वाखाली हो, काहीतरी होणार, 100% गॅरंटी काहीतरी होणार. बच्चूभाऊ म्हणलं तर करणार म्हणजे करणार. सरकारला काय आव्हान करणार? सरकारला आव्हान आमचं एकच आहे की आम्हाला 100% पेमेंट द्या किंवा वेतन श्रेणी लागू करा. बस. 70 ते 80 कर्मचारी आहोत. काय मागणी आहे तुमची? काय आमची मागणी अशी आहे की कर्मचाऱ्यांना कमीत कमी तळागाळातला जो कर्मचारी आहे, ग्रामपंचायत कर्मचारी, त्याला नगरपंचायत सारखा पगार व्हावा किंवा एवढी तरी मागणी. आणि 10% भरती ही व्यवस्थित दरवर्षी व्हावी. तसंच आमच्या जे कर्मचारी आहेत आकृतीबंधाबाहेरील, त्यांना 17, 18 वर्ष काम करतात, त्यांना सुद्धा पदोन्नती होऊन आकृतीबंध वाढवण्यात यावा आणि वाढवून त्यांना आकृतीबंधात घेऊन त्यांचा पगार वाढवा. शिवाय आम्हाला पेन्शन जर सरकारने चालू केली तर खूप चांगलं होईल आणि आमचे कर्मचारी सुखी जीवन जगतील. आम्हाला आमच्या परिवाराला विमा मिळावा, आमचा विमा मिळावा, परत आमच्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना, घरच्यांना त्यांना सुद्धा आरोग्य विमा मिळावा, म्हणजे आमचे दिवस पुढचे चांगले जातील. हेच एवढंच आमचं यासाठी पगार वेळेवर व्हावा. मनीष वायरा, नगर तालुका अध्यक्ष, अहिल्यानगर जिल्हा संघटक. नागपूर जिल्हा उपाध्यक्ष. आम्ही नागपूरवरून 150 लोक आलो आणि आमच्या प्रथम मागणी म्हणजे आमची नगरपंचायत, महानगरपालिका, जिल्हा परिषद याप्रमाणे आम्हाला वेतन श्रेणी पाहिजे. आम्हाला किमान वेतन देत आहे, आम्हाला वेतन श्रेणी पाहिजे. वेतन श्रेणी, पेन्शन, आमच्या लोकांना पेन्शन नाही. आम्ही कुठल्या पगारावर काम करत आहोत आजपर्यंत. आज मला 32 वर्ष झाले, मी 86 रुपयापासून नोकरी करत आहोत. आणि शासनाने आमचं म्हणणं एकच आहे का आम्हाला वेतन श्रेणी पाहिजे, हे किमान वेतन नको. म्हणून या मागणीसाठी आम्ही संभाजीनगर येथे उपस्थित झालो. बच्चूभाऊ यांच्या उपस्थितीत व आमचे जे नेते आहे गिरीशभाऊ दाभाडकर यांच्या उपस्थितीत हा मेळावा यशस्वी करण्यासाठी आम्ही इथे उपस्थित झालेलो आहोत. बस. यापूर्वी असं महाराष्ट्रामध्ये असं अधिवेशन झालं नाही. आमच्या नागपूरलाच झाला होता अधिवेशन. खूप आम्ही ग्रामपंचायत कर्मचारी पिंपळगावकड, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना येथून या अधिवेशनासाठी
ग्रामपंचायत आपलं संभाजीनगर या ठिकाणी आलेलो आहे. आमच्या एक रास्त मागणी आहे, आम्हाला नगरपालिका या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी या ठिकाणी लागू करावी. आम्ही गावामध्ये रात्रंदिवस पाणी सोडण्याची सेवा करणे, ज्या जन्मदाखला मृत्यू दाखल्यापर्यंत सेवा पुरवणे असं का आम्ही या ठिकाणी काम करतो. आणि शासनाने आम्हाला किमान वेतनवाढ तर द्यावीच, त्यानंतर वेतन श्रेणीसुद्धा लागू करावी आणि 10% आरक्षणाचा प्रश्न या ठिकाणी मार्गी लावावा, याच आशेने आम्ही या ठिकाणी या अधिवेशनामध्ये आलेलो आहे. अशी मायबाप सरकारला आम्हाला विनंती आहे की बा आमच्या वेतन श्रेणी, किमान वेतनवाढ आणि पेन्शन योजना लागू करावी, हीच एक नम्रतेची विनंती आहे. आम्ही जन्मदाखल्यापासून मृत्यू दाखल्यापर्यंत विविध दाखले रहिवासी असो, या ठिकाणी आम्ही गावामध्ये जनतेला मदत करतो आणि सहकार्य करतो. या ठिकाणी दखल घेऊन शासनाने आमचे सांगाल अधिवेशनाबद्दल तुम्ही आले, काय मागण्या आहे तुमच्या? आमच्या मागण्या अशा आहेत की संग्रामपूर तालुक्यामधून आम्ही आलेलो आहे, बुलढाणा जिल्हा. आमच्या मागण्या अशा आहेत की किमान वेतन वाढलं पाहिजे आणि वेतन श्रेणी लागू झाली पाहिजे. यासाठी आम्ही मुख्यमंत्री साहेबाकडे मागणी करणार आहे आणि कामगार मंत्री यांच्याकडे मागणी करणार आहे. किती जण आलेले आहेत तुम्ही तिकडून? आम्ही जवळपास 30-40 लोक आलेले आहे संग्रामपूर तालुक्यामध्ये. कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या व्यथ्यात का काय काय व्यथ्यात तुमच्या? आमचा पगार वेळेवर मिळत नाही आहे आणि तारीख निश्चिती नाही आहे आमच्या पगाराची. 2-2, 3-3 महिने विलंब लागते आमच्या पगाराला. काय नाव तुमचं दादा? संदीप वसंत गाडगे आहे माझं नाव, उमरा ग्रामपंचायतमधून आहे. सांगा सर. मी संजय वसंतराव भिसे, राहणार पेसोळा ग्रामपंचायत, तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा. आज महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन 4511 च्या वतीने राज्यस्तरीय महाअधिवेशनचं आयोजन हे संभाजीनगर इथं आयोजित केलेलं आहे. तरी आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी लागू करणे, राज्यातील बहुतेक कामगारांना PF निर्णयास पेन्शन योजना लागू करणे व 10% आरक्षणबाबत आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना इतर मागण्या मंजूर करून आज आम्ही या अधिवेशनासाठी इथं हजर झालेलो आहे. कमीत कमी आम्ही आज 100 ते 200 किलोमीटर इथं 50 ते 100 कर्मचारी घेऊन इथं संग्रामपूर तालुक्यातून आलेलो आहोत. आम्ही 4 गाड्या घेऊन इथं आलेलो आहोत. तरी आमच्या मागण्या ह्या राज्य सरकारने रास्त असून लवकरात लवकर मंजूर करण्यात याव्या, कारण हा एक आमच्या कर्मचाऱ्यावर खूप अन्याय चालू आहे आणि या अन्यायाची वाचा कुठेतरी यावी, त्यासाठी आम्ही आमचे संघटनेचे अध्यक्ष म्हणून लाभलेले बच्चूभाऊ कडू यांना एकच विनंती करतो की आम्ही आमच्या मागण्या ह्या रास्त असून लवकरात लवकर मंजूर करण्यात याव्या. अन्यथा आपल्या आदेशानुसार आम्ही कोणतेही आंदोलन छेडण्यात तयार आहे किंवा तुमच्या आदेशाचे फक्त आम्हाला एक मार्ग हवा. आदेश दिला तर आम्ही आमच्या जीवाचे प्राण देऊ, तरी आमच्या मागण्या आमच्या पदरात घेऊ, असे मी आज या अधिवेशनात सांगू इच्छितो. महाराष्ट्र ग्रामपंचायत कर्मचारी 4511 युनियनचा, महाराष्ट्र ग्रामपंचायत कर्मचारी 4511 युनियनचा नंबर घ्या. हम सब एक है, हम सब एक है.